बारामतीमधून सुनेत्रा पवारांना उमेदवारी देण्यासाठी भाजपचा दबाव नव्हता असं अजित पवार म्हणालेत। तर टीव्ही 9च्याच मुलाखतीतून शरद पवारांनी अजित पवारांना प्रत्युत्तर दिलंय। बारामतीची जागा जिंकून आणा अशा सूचना अजित पवार गटाला दिल्लीतून देण्यात आल्याचं शरद पवार म्हणालेत। पाहूयात। ज्यामध्ये हे धादांत खोटं आहे, कुणी कुणाला काही सुचवलेलं नाही। जागा वाटप झाल्यानंतर कुणी कुणाला कुठं उमेदवारी द्यावी हा ज्याच्या त्याचा पक्षाचा प्रश्न होता आणि त्या पद्धतीनं त्या पक्षांनी केलेलं आहे। अशी चर्चा दिल्लीमध्ये की अजित पवारांना त्यांनी सूचना दिल्या की इथून आम्हाला तुम्ही जागा जिंकून आणली पाहिजे। सुनेत्रा पवारांना उमेदवारी देण्याचा निर्णय आमच्याच पक्षाचा होता, भाजपचा दबाव नव्हता किंवा सुचवलं नव्हतं असं अजित पवारांनी टीव्ही 9च्या मुलाखतीत म्हटलं। त्यानंतर शरद पवारांनी टीव्ही 9च्या मुलाखतीत दिल्लीतून ही जागा जिंकून आणण्याच्या सूचना अजित पवारांना देण्यात आल्याचं शरद पवार म्हणाले। त्याच्यामध्ये हे धादांत खोटं आहे, कुणी कुणाला काही सुचवलेलं नाही। जागा वाटप झाल्यानंतर कुणी कुणाला कुठं उमेदवारी द्यावी हा ज्याच्या त्याचा पक्षाचा प्रश्न होता आणि त्या पद्धतीनं त्या पक्षांनी केलेला आहे। आणि अमित शहा आणि या सगळ्या लोकांचं लक्ष बारामती मतदारसंघावर आहे असं दिसतं। अशी चर्चा आहे दिल्लीमध्ये की अजित पवारांना त्यांनी सूचना दिल्या की इथून आम्हाला तुम्ही जागा जिंकून आणली पाहिजे असं त्यांच्या काही सूचना दिली। वंदन आहे काय मला माहिती नाही। राष्ट्रवादीची सूत्र कोणाकडे जातील हे 4-5 वर्षात स्पष्ट होईल असं अजित पवार टीव्ही 9च्याच मुलाखतीत म्हणाले। त्यावर शरद पवारांनी सावध प्रतिक्रिया दिली। 4-5 वर्षातच महाराष्ट्राला जनतेला कळेल। 4-5 वर्षात एवढे पण की कुणाकडे सूत्र राहतील त्याच्यामध्ये विशेष काय। आणि कुणी पण मी तर नेहमी सांगतो भाषणात ताम्रपट घेऊन जन्माला कुणी आलेलं नाहीये। ठीक आहे, ठीक आहे। शिंदे बंड पुकारून सुरतला रवाना झाले। त्याचवेळी विधान भवनातल्या माझ्या चेंबरमध्ये सध्या शरद पवारांसोबत असलेल्यांसह राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांनी सह्या केल्या असं अजित पवार म्हणाले। तर कारवाईच्या भीतीने अजित पवारांसह आमदार भाजप सोबत गेले। मोदींनी त्यांची फाईल टेबलवरून तुर्तास कपाटात ठेवल्याचं शरद पवारांनी म्हटलंय। सगळ्यांनी एक पत्र ड्राफ्ट केलं साहेबांना, सगळ्यांनी सह्या केल्या, सगळ्यांनी आज तिकडं आहेत त्याही सगळ्यांनी सह्या केल्या। आम्हाला भाजपच्या बरोबर आपला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जसा शिवसेनेबरोबर गेला, शिवसेना आणि भाजप एकमेकांचे अतिशय जवळीक असणारे मित्र, परंतु तिथं ते चाललं तर आता मग भाजप बरोबर जाऊ। माझा अंदाज आहे की जी मॅसेज टेबलवर आहे ते मोदींच्या विचारानं जातं म्हणलं ती फाईल कपाटात ठेवली जाईल टेबलवर। आणि आत्ताची समज नाही, उद्या त्यांना वाटेल त्यावेळेस कधी काढली जाईल। आणि त्यामुळे आजचं मरण उद्या गेलं असं कोणाला वाटलं तर त्यात चुकीचं नाही। 2019 मध्ये भाजपसोबत गेल्यानंतर अजित पवार पुन्हा परतले आणि शरद पवारांनी त्यांना सोबत घेऊन उपमुख्यमंत्रीही केलं। आता भुजबळ मुश्रीफांना घेणार का या प्रश्नावर शरद पवार काय म्हणाले तेही ऐका। तुम्ही असं समजता की ते सगळं एजन्सीच्या भीतीमुळे झालेलं आहे, त्यामुळेच त्यांना जावं लागलं। पण जर पवार साहेब भविष्यात त्यांना वाटलं, आता तुम्ही दादांना माफ केलं, एकदा त्यांना एक संधी दिली, मग तुमच्या बरोबरचे एवढ्या वर्षाचे भुजबळ मुश्रीफ पवार त्यांना जर वाटलं त्यांनी कधी चूक केली, जर ते तुमच्याकडे आले तर मग तुम्ही तरी त्यांना हे नाही करणार। आता बघूया काय होतं ते। मला स्वतःला वाटत नाही की जोपर्यंत मोदींच्या हातात सत्ता आहे तोपर्यंत हे लोक त्याच रस्त्याने जाणार। म्हणजे जोपर्यंत मोदी आहेत तोपर्यंत ते काही कोणी इथे परत येणार नाही, काही कारणच नाही ना। पण त्यांचं सगळं भवितव्य मोदींच्या हातात आहे। 7 दिवस अगोदर मोदी बोलतात की 70,000चा ते आरोप करतात भ्रष्टाचाराचा अजितदादांवर, आणि 7 दिवसानंतर अजित पवार भारतीय जनता पक्षात। मग हा योगायोग आहे की तुम्ही जे बोलता तो एजन्सीचा वापर आहे? असं आहे की भोपाळला प्रधानमंत्र्यांचं भाषण होतं NCC बद्दल,
त्यांनी अतिशय कटू आणि कठोर शब्द वापरले. ही भ्रष्ट लोकांची पार्टी आहे असं विधान त्यांचं जवळपास होतं. आणि त्याच्यामध्ये सांगत असताना बँकेचा, राज्य बँकेचा भ्रष्टाचार आणि इरिगेशन डिपार्टमेंटमधला भ्रष्टाचार या दोन गोष्टींचा उल्लेख त्यांनी केला. ते नाव कोणाचं घेतलं नाही, पण माझं त्यांना सांगणं आहे की तुम्ही प्रधानमंत्री आहात, तुम्ही आरोप करता, ह्या आरोपात तथ्य असं तुम्हाला वाटत असेल तर कारवाई करा, आणि जर नसेल तर त्याच्यात तुमच्याकडे काही सबस्टन्स नसेल तर आम्ही एका पक्षाच्या संदर्भात चुकीची भूमिका मांडली त्याबद्दल माफी मागा. एक तर कारवाई किंवा माफी यापैकी कुठली तरी गोष्ट त्यांनी करण्याची आवश्यकता आहे. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी.